नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता सायलीने प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो. अश्विनबरोबर लग्न करू पाहणाऱ्या प्रियाचा खरा चेहरा सायलीने अश्विनच्या समोर आणलेला असतो आणि त्याचबरोबर इथे अश्विनला पुरावे देत असताना सायलीने प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आणण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड सनी आणि त्याचबरोबर राहुल या दोघांची भेटसुद्धा घालून दिलेली असते आणि त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आलेला असतो आणि अश्विनने प्रियाला लग्नासाठी जो काही होकार दिलेला असतो तो त्याने आता नकारामध्ये त्याचा बदल केलेला असतो. त्याचबरोबर इथे प्रियाबरोबर लग्नासाठी होकार दिलेल्या अश्विनने तिचा खरा चेहरा बघताच तिच्याबरोबर लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर इथे अश्विनला प्रियाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी सायली आणि अर्जुन या दोघांनी छान अशी युक्ती लढवलेली असते आणि त्यामुळे इथे प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आलेला असतो. त्याचबरोबर इथे चैतन्याने सुद्धा सायली आणि अर्जुनची खूप छान पद्धतीने इथे मदत केलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे अचानकपणे सायली आणि अर्जुन प्रियाचा खोटारडेपणा अश्विनच्या समोर कशा पद्धतीने आणतात आणि इथे अश्विन प्रियाबरोबर लग्न करणार आहे. त्यामुळे इथे कल्पनाची प्रतिक्रिया काय असते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, अश्विन आणि प्रिया या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण इथे प्रियाने जणू काही जबरदस्ती अश्विनला या लग्नासाठी तयार केलेलं असतं. प्रियाला माहिती असतं की आता अर्जुनबरोबर लग्न करण्याचं जे काही माझं स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं, कारण सायलीने पुन्हा एकदा अर्जुनबरोबर थाटामाटात लग्न केलं. पण आता माझं काय? कारण इथे प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. साक्षी तर जेलमध्ये गेली, आता महिपतसुद्धा आज ना उद्या जेलमध्ये जाईल, कारण अर्जुनने आता त्यांची वाट लावायला सुरुवात केलेली आहे. आपल्या सगळ्यांचे ग्रह फिरलेत हे प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच तिने आता स्वतःला वाचवण्यासाठी एक खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की आता या सगळ्यापासून मला जर सेफ राहायचं असेल तर इथे मला अश्विनबरोबर लग्न करावं लागेल. एकदा का माझ्या नावासमोर सुभेदार असं लागलं की मग मला कुणीही इथून बाहेर काढू शकत नाही आणि जेलमध्ये सुद्धा टाकू शकत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने असा निर्णय घेतलेला असतो की काही करून लवकरात लवकर इथे आता अर्जुन महिपतला गुन्हेगार सिद्ध करण्याच्या आधी मला लग्न केलं पाहिजे, नाहीतर महिपत माझंसुद्धा नाव घेऊ शकतो. तेव्हा इथे प्रिया आता नाटक करते. ती आता जीव देण्याचं नाटक करते आणि म्हणते मला जगायचं नाही आहे. इथे मुलंसुद्धा माझी छेड काढतात. 2-2 वेळा माझं लग्न मोडलं आहे ना, त्यामुळे कुणीही माझ्याबरोबर लग्न करणार नाही. त्यापेक्षा मेलेलं बरं, असं इकडे प्रिया मुद्दामून अश्विनसमोर बोलते. कारण अश्विन हा खूपच जास्त साधा भोळा आहे हे तिला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच ती अश्विनच्या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेत असते. त्याच्याबरोबर इथे साधेपणाचा आव आणून तिला जे काही हवं आहे ते सगळं त्याच्याकडून मनवून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. हळूहळू आपल्या प्रेमाचं जाळं त्याच्यावरती टाकून त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या प्रयत्नामध्ये तिला आता यश आलेलं असतं. जेव्हा प्रिया म्हणते की माझ्यासारख्या मुलीबरोबर कोण लग्न करणार, मी जाते आणि जीव देते, तेव्हा अश्विन म्हणतो की तुझा जीव इतका स्वस्त आहे का, जीव द्यायला जातेस? तेव्हा ती म्हणते मग कोण करेल माझ्याशी लग्न? अश्विन म्हणतो तुलासुद्धा चांगला मुलगा मिळेल. तेव्हा प्रिया म्हणते त्या चांगल्या मुलाला मुलगीसुद्धा चांगलीच हवी ना. मी इथे अर्जुनवरती इतकं प्रेम केलं आणि त्याच्याबरोबर 2 वेळा लग्न करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काय केलं, मला सोडून त्या सायलीबरोबर लग्न केलं ना. मग आता माझ्या डोक्यावरती हा टॅग लागलाय, 2 वेळा लग्न मोडलेली मुलगी. सांग ना आता कोण करेल माझ्याशी लग्न? तेव्हा अश्विन म्हणतो की मी करेन तुझ्याशी लग्न. तेव्हा इथे अश्विन तिला म्हणतो चल आपण एखाद्या कॅफेमध्ये जाऊया आणि तिथे सविस्तरपणे आपण बोलूया. तेव्हा अश्विन म्हणतो तू जीव वगैरे देऊ नकोस, मी तुझ्याबरोबर लग्न करेन. तेव्हा प्रिया म्हणते अरे पण तू खरंच माझ्याबरोबर लग्न करशील का? कारण माझं तर अर्जुनवरती प्रेम होतं, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. मग तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा अश्विन म्हणतो हां मग काय झालं, मलासुद्धा एक मुलगी आवडायची, तिने दुसरं कुणाबरोबर तरी लग्न केलं म्हणून मी माझं आयुष्य असंच जगायचं का? मलासुद्धा कुणाबरोबर तरी लग्न करायला हवं ना. तुझ्या बाबतीतसुद्धा तेच घडलं आहे. तुझं जरी दादावरती प्रेम
प्रेम होतं, पण तुझं लग्न झालं नाही म्हणून तू तुझं आयुष्य असं रडत कुडत जगायचं का? मला ते मान्य नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर. तेव्हा ती म्हणते, "अरे मला काय प्रॉब्लेम असणार? मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. पण तुझ्या घरच्या लोकांना नक्कीच काहीतरी अडचण असेल." तेव्हा अश्विन म्हणतो, "त्यांना काय अडचण असणार आहे? तशी ही तन्वी तू सगळ्यांना आवडतेसच ना." तेव्हा प्रिया मनामध्ये म्हणत असते, "अरे पण सगळ्यांना जर कळलं ना की मी खरी तन्वी नाही आहे, तर मला सगळेजण मिळून घरातून हाकलून देतील." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "हो, तशी मी घरामध्ये सगळ्यांना आवडतेच." तेव्हा अश्विन म्हणतो, "मग कुणी लग्नासाठी नकार देईल असं मला वाटत नाही. तरीसुद्धा मी ना मम्माजवळ बोलून घेतो. मग तर चालेल ना? मम्माला काही अडचण नसणार आहे." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "आणि तसंही अर्जुन सायली आता त्यांच्या सुखी संसाराला लागलेत. मला अर्जुनबद्दल आता काहीच वाटत नाही. मी खरं सांगते, त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे. पण आता मला स्वतःची काळजी वाटते. कारण माझे आई-वडीलसुद्धा आहेत. ते माझ्या लग्नाची खूप जास्त काळजी करतायत. त्यांचं दुःख मला बघवत नाही." तेव्हा अश्विन म्हणतो, "एक काम करूया तन्वी, आपण आत्ताच्या आता घरी जाऊया. घरी गेल्यानंतर मी मम्माजवळ आपल्या लग्नाबद्दल बोलतो. तिची काय प्रतिक्रिया आहे ते आपल्याला कळेल. मग मम्मा डॅडजवळ बोलेल. मग तर चालेल ना?" तेव्हा इकडे प्रिया म्हणते, की "ठीक आहे, तुझं जर असं म्हणणं असेल तर आपण जाऊया." तेव्हा इथे आता प्रियाचा विश्वास बसावा, की अश्विनला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. म्हणून अश्विन लगेच तिला घेऊन घरी जातो. तेव्हा प्रियाला सुद्धा तेच हवं असतं. एकदा का अश्विन कल्पनाजवळ बोलला, की मग तिने होकार दिला, मग कुणीही बाकी नकार देऊ शकणार नाही, असं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच इथे ते अश्विनबरोबर जायला तयार होते. त्याचबरोबर इथे अश्विन आणि प्रिया दोघेजणं घरी येतात. घरी आल्यानंतर सायली किचनमध्ये काम करत असते. त्या दोघांना सारखं सारखं एकत्र बघून सायलीला प्रियावरती संशय आलेला असतो. तिला असं वाटतं, की नक्कीच आता हिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे. ह्यांच्याबरोबर लग्न करू शकले नाही ना, म्हणून अश्विन भाऊजींना जाळ्या तोडण्याचा तर प्रयत्न चालू नाहीचा. कारण अश्विन भाऊजी बिचारे साधे भोळे आहेत, इमोशनल आहेत. ते लगेचच कुणाच्याही बोलण्यामध्ये येतात. तेव्हा इथे अश्विन किती इनोसंट आहे हे सायलीला बरोबर माहिती आहे. तेव्हा तिला संशय येतो, की अश्विन आणि प्रिया सारखे सारखे सोबत का दिसतात. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, की "तन्वी तू इथे बस, मी मम्माजवळ बोलून येतो. मम्मा तिच्या रूममध्ये असेल." तेव्हा इथे सायली आता प्रियाकडे बघत असते. तेव्हा प्रिया हळूहळू तिच्यासोबत आता किचनमध्ये जाते आणि म्हणत असते, "काय मग सायली, कसा चाललाय संसार? सगळेजण तुझ्याबरोबर बोलतात का गं?" तेव्हा ती म्हणते, "तुला काय करायचं आहे त्याच्याशी?" तेव्हा प्रिया म्हणते, "असं कसं? अगं मलाच तर करायचं आहे या सगळ्यांशी." त्यानंतर ती म्हणते, "बरं ठीक आहे, आता मी तुझ्या इथे पाहुणे आली आहे ना, मग माझ्यासाठी छान अशी स्ट्रॉंग कॉफी कर. तुझ्या नवऱ्याला करतेस तशी. मलासुद्धा त्याला जशी कॉफी आवडते ना, तशीच कॉफी आवडते. तेव्हा माझ्यासाठी छान कॉफी करायची आणि इथे कल्पना मामीच्या रूममध्ये घेऊन यायचं. कळलं का? मी सुद्धा वरतीच आहे." तेव्हा सायली तिच्याकडे रागाने बघते. तेव्हा प्रिया म्हणते, "अरे हां, मला तर माहितीच नव्हतं. अजून या घरामध्ये तुला कुणीही सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे ना. कल्पना मामीने तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे आणि तिच्या रूममध्ये तुला नो एंट्री आहे, हे मी विसरले होते. पण काही हरकत नाही. कॉफी घे आणि तिथे मला द्यायला ये. दारामधून दिलीस ना तरीसुद्धा चालेल." असं प्रिया म्हणते आणि कल्पनाच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे आता सगळं काही अश्विनने कल्पनाला सांगितलेलं असतं, की त्याला तन्वीबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते, "अश्विन, अरे हा विचार तुझ्या मनात आला तरी कसा? तू विसरलेस का? त्या तन्वीला आपल्या अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं. त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी किती वेड्यासारखी वागत होती ती. अरे ती पनवेलपासून नाशिकला, नाशिकवरून पनवेलला ती का करत होती? कारण तिला फक्त अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं आणि आता तुला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे? हा विचार तुझ्या मनात कधी आला?" तेव्हा अश्विन म्हणतो, की "मम्मा, हे बघ माझं काही तिच्यावरती प्रेम वगैरे नाही आहे. पण मला काय वाटतं, की प्रत्येकाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी सेकंड चान्स हवा. जर तिचं दादावरती प्रेम होतं, पण तिने लग्न करायचा प्रयत्न केला, पण दादाला सायली वहिनीशी लग्न करायचं होतं. म्हणून आता त्याने तिच्याबरोबर लग्न करून सुखाने संसार करतोय ना, मग ह्याच्यामध्ये तन्वीची काय चुकी आहे? तन्वीने काय असंच राहायचं का? तिचं आयुष्य कुढत जगायचं का? तिने सुद्धा तिच्या आयुष्यात पुढं गेलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं, की आम्ही दोघांनी लग्न केलं पाहिजे." तेव्हा इथे आता प्रियासुद्धा आतमध्ये आलेली असते.
तेव्हा कल्पना म्हणत असते की मला असं नाही वाटत. म्हणजे मला पण असं वाटतं की तन्वीचं एका चांगल्या मुलाबरोबर लग्न व्हावं, पण तो मुलगा तू असावास याचा कधीच मी विचार नाही केला. असा विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कारण तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं आणि आता अर्जुनबरोबर लग्न नाही झालं, म्हणून तुझ्याबरोबर लग्न करून ती जर या घरात आली, तर लोकं काय म्हणतील? तेव्हा अश्विन म्हणतो, "मम्मा, लोकांचा विचार आपण का करायचा?" तेव्हा इथे कल्पना म्हणते, "हे बघ अश्विन, मला असं वाटतं की अर्जुन आणि सायलीने आमच्या सगळ्यांच्या मनाच्या विरुद्ध जाऊन लग्न केलंय. तू तरी निदान आमच्या मनाचा आणि आमच्या मताचा जरा आदर कर." तेव्हा अश्विन म्हणतो, "म्हणून तर मम्मा, मी इथे आधी तुझ्याशी बोलायला आलोय ना." तेव्हा कल्पना म्हणते, "हे बघ, मी एकटी काही निर्णय घेऊ शकत नाही. तन्वी, तुला वाईट वाटेल, पण ह्यांना विचारल्याशिवाय आणि पूर्णाजीचं काय मत आहे हे विचारात घेतल्याशिवाय मी होकार देऊ शकत नाही." तेव्हा अश्विन म्हणतो की "ठीक आहे मम्मा, तू डॅड आणि पूर्णाजीजवळ बोलून घे. मग तुमचा काय निर्णय होतो ना ते मला सांग." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, यांचं बोलणं चालू असताना सायली इथे आता प्रियासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि ती दारामध्ये उभं राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की इथे अश्विन आणि प्रियाला एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे. पण इथे अश्विन भाऊजींचं प्रियावरती प्रेम वगैरे नाही आहे. दया म्हणून ते तिच्याबरोबर लग्न करतायत. कारण प्रियाने त्यांना इमोशनली ब्लॅकमेल केलं असेल हे सुद्धा सायलीला माहिती आहे. तेव्हा सायली बोलणं ऐकते, पण तिथे ती एक शब्दसुद्धा बोलत नाही. नंतर अर्जुन घरी आल्यानंतर ऑफिसमधून सायली आता अर्जुनजवळ बोलायला जाते आणि म्हणत असते की "तुम्हाला माहिती आहे का, अश्विन भाऊजी आईंजवळ बोलत होते की त्यांना त्या प्रियाबरोबर लग्न करायचं आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "काय? तन्वीबरोबर? वेडा झालाय का तो?" तेव्हा इथे सायली म्हणते, "मला असं वाटतंय हे सगळं त्या प्रियाचं कारस्थान आहे. तिने अश्विन भाऊजींचा साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतलाय आणि त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून तिला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "हे शक्य नाही आहे. तिच्यासारख्या मुलीबरोबर मी माझ्या भावाचं लग्न होऊच देणार नाही. तो किती साधा आहे, लोकांच्या बोलण्यात लगेच येतो, मला माहिती आहे ना." तेव्हा इथे सायली म्हणते, "पण आता अश्विन भाऊजींना हे पटवून कसं द्यायचं?" तेव्हा अर्जुन म्हणतो की "त्याला समजवायला हवं." तेव्हा इकडे सायली आणि अर्जुन दोघेजणं अश्विनला समजवतात. सायली म्हणत असते, "अश्विन भाऊजी, काल तुमचं आणि आईंचं बोलणं मी ऐकलं. तुम्हाला त्या प्रियाबरोबर लग्न करायचं आहे." तेव्हा अश्विन म्हणतो, "हो, करायचं आहे लग्न. का, तुम्ही का विचारताय?" तेव्हा इथे सायली म्हणत असते, "अश्विन भाऊजी, तुम्ही मला भावासारखे आहात आणि तुमचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं मला. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही त्या मुलीबरोबर लग्न करू नका. ती चांगली मुलगी नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल मी तिच्या विरोधात तुमचे कान भरते. पण प्रियाला मी लहानपणापासून ओळखते. ती खरंच चांगली मुलगी नाही आहे. ती तुम्हाला फसवते. आता तुम्हीच मला सांगा, तिचं जर ह्यांच्यावरती इतकं प्रेम होतं, तिला अर्जुन सरांबरोबर लग्न करायचं होतं आणि त्यासाठी तिने पनवेल सोडून ती नाशिकला गेली. नाशिकवरून पुन्हा आपल्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवरती गेली. अर्जुन सरांबरोबर लग्न करायचं होतं म्हणून. मग आता त्यांच्याबरोबर लग्न झालं नाही, म्हणून ती लगेच तुमच्याबरोबर कसं काय लग्न करू शकते? तेव्हा इथे आता सायली म्हणते, "तुम्हाला तिच्यावरती संशय येत नाही का?" तेव्हा इथे सायली म्हणते की "जर प्रियाच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती ना आणि तिच्याबरोबर अर्जुन सरांचं लग्न ठरलं असतं ना, तर मी अर्जुन सरांबरोबर लग्न करण्यासाठी मंडपात कधी आलेच नसते. कारण मी सगळ्यांचा मान ठेवला असता. पण प्रिया त्यांच्याबरोबर लग्न करत होती ना, म्हणून मी तिथे आले आणि हे लग्न मोडलं. कारण मला माहिती आहे, ही प्रिया या घरामध्ये आपलं घर जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी येत होती. तिला मला अर्जुन सरांपासून वेगळं तर करायचंच होतं, पण आपलं घरसुद्धा उद्ध्वस्त करायचं होतं. तिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली. ती साक्षी गुन्हेगार असतानासुद्धा तिने सेफ केलं आणि मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देऊन ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं, त्या वडिलांना मधुभाऊनं तिने जेलमध्ये टाकलं. अशा मुलीबरोबर तुम्हाला खरंच लग्न करायचं आहे?" तेव्हा अश्विन म्हणतो, "मला त्या सगळ्याचा विचार करायचा नाही आहे. ती मुलगी आणि एक पर्सन म्हणून चांगली आहे, म्हणून मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. तिलासुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे." तेव्हा इथे अश्विन म्हणतो की "मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवू?" तेव्हा सायली म्हणते, "नका ठेवू, पण मी कुणाला तरी तुम्हाला भेटवेन, त्यांच्या बोलण्यावरती तरी विश्वास ठेवा." त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता सगळं काही सायली अर्जुनला सांगते आणि ती म्हणते की "अश्विन भाऊजी काय ऐकायला तयार नाही आहेत. आपल्याला आता काहीतरी करावं लागेल."
तेव्हा इथे सायली म्हणते की त्या प्रियाचं आहे ना एका सनी नावाच्या मुलावरती प्रेम होतं आणि ते दोघं जण एकमेकांना भेटायचे. तो जर आपल्याला भेटला ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. तेव्हा इथे आता सनीला तर शोधून काढतातच, पण त्याचबरोबर राहुलला सुद्धा शोधून काढतात. या राहुलचं स्थळ आलेलं असतं प्रियाला, पण इथे प्रियाने सनीला बोलावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की सगळ्यांसमोर हे सांगायचं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि हे लग्न मोडायचं. तेव्हा इथे आता प्रिया, सनी आणि त्याचबरोबर राहुल या दोघांना प्रिया कसं फसवते हे अश्विनच्या समोर आणण्याचा प्रयत्न सायली करत असते. तेव्हा इथे अर्जुन आता सुमनकडून सगळी माहिती काढतो. सुमनला फोन करतो आणि म्हणतो की तन्वीला त्या राहुल नावाच्या मुलाचं स्थळ आलं होतं, त्याचं पूर्ण नाव काय? तेव्हा तिने त्याचं पूर्ण नाव सांगितलेलं असतं आणि इथे अर्जुन म्हणतो की मला थोडी माहिती हवी होती म्हणून फोन केला होता. याबद्दल कुणाला काही सांगू नका सुमन काकी. तेव्हा ती म्हणते की नाही सांगणार. आणि त्याचबरोबर इथे आता सगळी माहिती काढल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य त्याला जाऊन भेटतात आणि म्हणतात की तुला तर तन्वीबरोबर लग्न करायचं होतं ना, मग लग्न का नाही झालं? तेव्हा राहुल म्हणतो कारण तन्वीला दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करायचं होतं, तिचा बॉयफ्रेंड सनीबरोबर लग्न करायचं होतं म्हणून. तेव्हा तो सनी कोण आहे तुला माहिती आहे का? तेव्हा तो म्हणतो हो मला माहिती आहे. त्याच्याजवळ कधी कधी बोलणंसुद्धा होतं, पण तन्वीने त्याच्याबरोबर सुद्धा लग्न नाही केलं आणि नंतर तिला अर्जुन सुभेदार यांच्याबरोबर लग्न करायचं होतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तो मीच आहे, अर्जुन सुभेदार. त्यानंतर इथे सायली म्हणते आम्हाला जरा तुमच्या दोघांची मदत हवी, तुम्ही सनीला सुद्धा बोलून घ्याल का? तेव्हा राहुल सनीला फोन करतो आणि त्यालासुद्धा बोलून घेतो. तेव्हा इकडे आता राहुल आणि सनी दोघेही सांगतात की प्रियाने त्यांना कसं फसवलं हे सगळं सत्य सायलीला आता अश्विनच्या समोर आणायचं असतं. तेव्हा इथे सायली अश्विनला फोन करते आणि त्याला कॅफेमध्ये बोलवून घेते. अश्विन जेव्हा कॅफेमध्ये येतो तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी, हा राहुल आहे आणि हा सनी आहे. सनी हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता आणि राहुलचं तिला स्थळ आलं होतं. तेव्हा इकडे अश्विन म्हणतो मग ह्यांना भेटून मी काय करू? सगळ्यांचा पास्ट असतो तसा तिचासुद्धा असेल. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो की माझं तिला स्थळ आल्यानंतर मला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं, पण तिने मला सांगितलं की तिला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे, कारण तिचं इथे सनीवरती प्रेम होतं म्हणून. सनीला तिने बोलावलं आणि हे लग्न मोडायला सांगितलं, पण तिने सनीबरोबर सुद्धा लग्न केलं नाही. उलट त्याला ती म्हणाली की तुझ्यासारख्या भिकाऱ्याबरोबर मला लग्न करायचं नाही आहे आणि म्हणून त्याच्याकडे पैसा कमी आहे म्हणून त्याला तिने सोडून दिलं आणि ती आता एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न करणार होती असं आम्हाला कळलं आणि ते म्हणजे तुमचे भाऊ अर्जुन सुभेदार. म्हणजे तिने मलाही नाकारलं, त्याच्याबरोबर सनीलासुद्धा नाकारलं आणि अर्जुनबरोबर लग्न करायला गेली आणि अर्जुनचं प्रेम सायलीवरती असल्यामुळे तिच्याबरोबर कुणीही लग्न केलं नाही म्हणून ती आता तुला फसवायला निघाली, कारण तिला एक श्रीमंत मासा अडकवायचा आहे गळ्याला. तिला आता कोणीही ऑप्शन नाही आहे म्हणून ती आता तुझ्याबरोबर लग्न करते. तिला काही महत्त्वाचं नाही आहे, तिला स्वतःची आई बहीण, तिला नातीगोती महत्त्वाची नाही आहेत, तिला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे पैसा, असं इकडे आता राहुल आणि सनी दोघेही म्हणतात. तेव्हा इथे सनी म्हणतो की ती माझ्याबरोबर सुद्धा होती ना, तेव्हा फक्त ती पैसा पैसा करायची. ज्या वेळेला मी तिला पैसा देईन त्यावेळेला ती माझ्याशी नीट बोलायची आणि ज्या वेळेला पैसा नाही त्यावेळेला ती माझं तोंडसुद्धा बघायची नाही. तेव्हा इकडे आता अश्विनला ते सगळं सत्य सांगतात, त्यामुळे अश्विनचे डोळे उघडतात आणि इथे सायली त्याला सांगण्याचा जो प्रयत्न करत असते ती गोष्ट त्याला आता कळते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सायली म्हणत असते कळलं तुम्हाला अश्विन भाऊजी, ती प्रिया चांगली नाही आहे, मी खरं सांगते तुम्हाला, ती फक्त पैशावरती प्रेम करते, माणसावरती नाही. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की ठीक आहे, तुला जे सांगायचं होतं ते मला कळलं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते मग आता करणार लग्न? तेव्हा इथे अश्विन म्हणतो अजिबात नाही आणि तो लगेचच फोन करतो प्रियाला आणि म्हणतो तन्वी, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे, दुसरा कुठला तरी श्रीमंत मुलगा बघ आणि त्याला फसव, पण मी तुझ्याशी लग्न नाही करणार. आत्ताच्या आत्ता मी तुला दिलेला शब्द मोडतोय, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि इथे अशा पद्धतीने आता सायली अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आणते. राहुल आणि सनीच्या मदतीने त्याला तिचा खरा चेहरा दाखवते. त्यामुळे इथे अश्विन आता जो की फसणार असतो प्रियाच्या बोलण्याला, त्याला सायलीने वाचवलेलं असतं. त्यामुळे इथे अश्विनने प्रियाला दिलेला शब्द हा मोडलेला असतो आणि हे लग्नसुद्धा मोडलेलं असतं. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.